श्री गणेशाय नमः. हे मी आज काढलेली छोटीशी रांगोळी आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी आज सकाळी लवकर उठून पूजा केली. छान मंगल कलश भरला. देवांना आमच्या घरी आलेली फुले वाहिली, चांदण्याची, चाफ्याची. अशा पद्धतीने माझी छानशी पूजा झाली. तर मी आज जाणार आहे माहेरी. नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. तर मी आहे स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजचा व्हिडिओ असणार आहे अक्षय तृतीयेबद्दल. तर खानदेशात मुली अक्षय तृतीयेला म्हणजेच आखाजीला माहेरी जातात आणि त्यांना रसपोळीचा पाहुणचार होईल आणि झोके वगैरे खेळण्याची पद्धत आहे. तर मी आली आहे माहेरी. आमचे मोठे बंधू त्यांनी आम्हाला घरी जेवणासाठी आमंत्रित केले आहे आणि आज आखाजीची आम्ही आगारीही टाकतो. आगारी म्हणजे आमच्या वडिलांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, त्यांचे जेवण व्हावे म्हणून आम्ही त्यांना नैवेद्य हे आगारीच्या स्वरूपात दाखवतो आणि त्यांना घास टाकतो. तूप वगैरे टाकून ओवाळतो, मनोभावे नमस्कार करतो आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभू दे, आम्हाला सदैव त्यांचे आशीर्वाद लाभू दे अशी प्रार्थना करतो. तर मलाही योगायोगाने ही पूजा करण्याचाही भाग्य लाभले. तर मी वडिलांच्या फोटोला नमस्कार करून घास टाकला आणि देवाला नैवेद्य दाखवलेला होता. वहिनींनी अगदी सुंदर स्वयंपाक केला होता. पुरणपोळी, आंब्याचा रस, पापड, उडदाचे वडे, भजे असं सगळं, भात, रशी असं अतिशय उत्तम असं पारंपरिक स्वयंपाक त्यांनी केला होता. त्या बहिणी आमच्या पुरणपोळ्या करता आहेत आणि अगदी आनंदाने सगळ्यांना करून खाऊ घालतात. खूपच छान स्वभाव आहे त्यांचा. एकीकडे ताटं वाढणंही चालू होतं आणि आत्या आम्ही वाढतो तुम्ही वाढू नका असं म्हणून चिमुरडेही लगबगीने ताटं वाढण्यात मग्न होती. आत्या आणि मामांसाठी खूप छान व्यवस्था त्यांनी केली होती आणि आम्हाला अगदी ताटावर बसवलं ऐतं आणि आम्ही जेवणास सुरुवात केली. स्वयंपाक अगदी सुंदर झाला होता, अति उत्तम झालेला होता आणि मी तसं वहिनींना, भाऊंना लगेच सांगितलं. पोटभर जेवण झाल्यानंतर वेळ होती ती पानाची आणि हे छानसे पानही घरी बनवलेले होते. Yes, this is the legend item of Yojit Bhausa, powered by Yojit Bhausa. आणि हे आहेत माझे मोठे भाऊ. त्यांनी स्वतः मला आणून पान दिले आणि पान खाण्यासाठी पान आवडते आणि मला तर फारच आवडतं आणि जेवण झालं तर भारी वाटलं. छान पान आणून दिलं त्याने मला. म्हटलं अरे वा, तू किती छान पाहुणचार करतोस रे. आणि मी लहान बहीण असून मला अगदी हातात देतो सगळं. आणि आमच्या योजितने अगदी सुंदर पान बनवलेलं होतं, एकदम बेस्ट. तर म्हणून मी त्याला त्याची दाद दिलीच. काय तर हा आहे माझा मोठा भाऊ, माझे वडील बंधू. आज तो वडिलांच्या जागेवर खंबीर उभा असतो. दुपारी थोड्या गप्पांनंतर त्यांनी परत चहाच्या टायमाला त्याने स्वतः सरबत केलं, एक वेगळ्या प्रकारचं. आणि नंतर होतं आमचं जायच्या वेळेत आणि तेव्हा जसं आपल्याकडे कोणी सवाष्ण्याला पण हळदी कुंकू लावतो, तसंच परंपरेनुसार वहिनींनी आम्हाला हळदी कुंकू लावून एखादी भेटवस्तू देतो. वहिनींनी मला छान त्यांच्या गार्डनमधलं एक छोटंसं लाल गुलाबाचं फुलही दिलं. आणि माझी आता जायची वेळ आली म्हणून थोडंसं नर्वस मी झाली होते, पण काय तर माहेर थोड्या वेळेचंच. तर मग आमचा हळदी कुंकू झाला. वहिनींनी माझ्याबरोबर एक फोटो काढला आणि वेळ झाली ती जायची आणि मी पोचली थोड्या जड अंतकरणाने घरी. तर पुढच्या भेटीपर्यंतच्या छानसं आठवणी घेऊन मी पोचली दिवे लागणीच्या वेळेस घरी दिवा अगरबत्ती लावून देवाची आरती केली आणि देवाचे आभार मानून इतका छानसा दिवस माझ्या आयुष्यात दिल्यामुळे मी देवाचे आभार मानले. तर असा होता माझा आजचा अक्षय तृतीयेचा दिवस. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला माझं एक दिवसाचं माहेरपण कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ
कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री गणेशाय नमः. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.